बघा तर मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्स कटची संपूर्ण शिलाई पाहणार आहोत आणि अस्तर आणि ब्लाऊज पीस मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर ब्लाऊज पीस हे उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि दोन्ही भाग हे समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत, ज्यामुळे की एकाच साईडचे दोन्ही भाग होणार नाहीत. त्यासाठी दोन्ही भाग समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि हे असं कडेकडेनं टीप देऊन घ्यायची आहे. टीप मारताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की खालील जे ब्लाऊज पीस आहे ते घडी पडणार नाही, त्याला घडी पडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. तर हळूहळू आपण दुसऱ्या हाताने असं ब्लाऊज पीस आणि अस्तर असं प्लेन करत स्टिचिंग करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने समोरासमोर असे भाग ठेवून घ्यायचे आहेत. तर आता आपण कडेकडेने जे ब्लाऊज पीस उरलेलं आहे ते आपण कट करून घेणार आहोत. कारण अस्तर जोडण्यासाठी आपण ब्लाऊज पीस हे थोडं जास्तच घेत असतो. त्यामुळे अस्तर जोडून झाल्यावर जे ब्लाऊज पीस उरलेलं असतं ते आपण कट करून घेणार आहोत. बघा, या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे. आता आपण दुसरा भाग घेणार आहोत. बघा, असं समोरासमोर ठेवायचं आहे. ब्लाऊज पीस हे उलटं ठेवायचं आहे. सरळ बाजू खाली करायची आहे आणि उलट बाजू वर करायची आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि असं कडेकडेनं त्यालाही व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. ब्लाऊज पीस घडी पडणार नाही किंवा इकडे तिकडे सरकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे कडेकडेनं. बघा, तर मग मी कशी देत आहे, कडेकडेने शिलाई मारत आहे, त्या पद्धतीनेच तुम्हीही कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने. आता आपण दुसऱ्या साईडला टीप मारून घेणार आहोत. अस्तर आधी ॲडजस्ट करून घ्यायचं. व्यवस्थित ब्लाऊज पीसचा कपडा अस्तरच्या खाली सरकणार नाही याकडे लक्ष द्यायचं. या पद्धतीने कडेकडेनं टीप व्यवस्थित मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला टिपा मारून घेतलेल्या आहेत. तर आता राहिलेले ब्लाऊज पीसचं जे कापड आहे ते आता आपण कट करून घेणार आहोत. या पद्धतीने ब्लाऊज पीसचं कापड कट करताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की अस्तर कट होऊ नये किंवा जे आपण कडेने टीप मारलेली आहे की ते कट होऊ नये, त्याच्यावर कट लागू नये. त्यामुळे सावकाश कट करायचं आहे. बघा, या पद्धतीने. या पद्धतीने आपण टीप मारून घेतलेली आहे आणि अस्तर आपलं जॉईंट करून झालेलं आहे. तर आता आपण ब्लाऊज हे अस्तर जोडलेलं अस्तर आपण कसं जॉईंट करायचं ते आपण बघणार आहोत. बघा, तर या पद्धतीने आपण समोरासमोर भाग ठेवून घ्यायचे आहेत आणि खालच्या साईडनं टक्स पॉईंट असतो त्या साईडनं आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. कारण वरच्या साईडनं जर जॉईंट करत आलो तर शिल्लक राहिलं तर टक्स पॉईंट हा बिघडला जातो. त्यामुळे आपल्याला खालच्या साईडनंच जॉईंट करत यायचं आहे. बघा, या पद्धतीने. या पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे.
माझं अजिबात शिल्लक राहिलेलं नाही आहे. कापड जॉईंट करताना बरोबर मापात जॉईंट केलेलं आहे बघा. तर हे पण आपण दुसरी साईड अशी खालच्या साईडनंच टीप मारून घेणार आहोत आणि आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने आपण थोडं 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 ॲडजस्ट करत करत हे करायचं आहे, टीप द्यायची आहे आणि नंतर डबल टीप मारून घ्यायची आहे. बघा या पद्धतीनं किती छान असा पफ आलेला आहे बघा. तर या पद्धतीनं आता आपण हुकलूक पट्ट्या काढणार आहोत बघा. तर लूकपट्टी ही 3-3.5 इंचाची असते आणि हुकपट्टी ही 2 इंचाची असते. तर या पद्धतीने आपण 3 इंचाची लूकपट्टी काढलेली आहे. तिला जॉईंट करून असं दाबटीप देऊन घेतलेली आहे. या पद्धतीने अशी लूकपट्टी आपल्याला आतल्या साईडून बाहेर घ्यायची असते. बाहेरच्या साईडला फोल्ड करायची असते बघा. या पद्धतीने आता आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे. लूकपट्टी ही किमान बाहेरच्या साईडने जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा निदान 1 इंचाची तरी आली पाहिजे. तर त्यासाठी मी बघत आहे बघा 1 इंचाचं बरोबर आलेलं आहे आणि आता त्यावर मी आता टीप देऊन घेत आहे या पद्धतीने. आणि मध्ये एक टीप द्यायची आहे जेणेकरून आपलं लूक त्यामध्ये बसेल यासाठी. आता आपल्याला हुकपट्टी जॉईंट करायची आहे. हुकपट्टी ही वरून आतमध्ये घ्यायची असते बघा. वरच्या साईडून आतमध्ये फोल्ड करायची असते. तर या पद्धतीने आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. दाबटीप म्हणजे किमान 2 किंवा 3 रेषा एवढं अंतर राहील एवढं अंतर ठेवून आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. त्याच्यावर दाबटीप द्यायची आहे या पद्धतीने आणि ते आतमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची आहे या पद्धतीने. बघा एकदम फिनिशिंग सहित आपली हुकलूक पट्ट्या लावून झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. आणि ते आपल्याला असं लहान मोठे झालेत का ते बघायचे आहेत आणि दोन्ही पण बरोबर अशा समान करून घ्यायच्या आहेत बघा. ते झाल्यानंतर बघा आपण आता 1 ते 1.5 इंचाची अशी पट्टी काढणार आहोत कमरपट्टीसाठी. मग मी 2 इंचाची घेतलेली आहे. कमरपट्टीला लावण्यासाठी 2 इंचाची घेतलेली आहे मी. तर आम्ही याच पद्धतीने अजून 2 पट्ट्या काढून घेत आहे. मग असं तीच पट्टी त्याच्यावर ठेवून असं मार्क करून आपण कट करू शकतो. आता आपल्याला हे सगळ्या पट्ट्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत. आणि जॉईंट केल्यानंतर त्याच्यावर दाबटीप दिल्यानंतर फिनिशिंग छान येते. त्यासाठी दाबटीप नक्की द्या.
तर बघा या पद्धतीने अशा आपण जॉईंट केल्या आहेत पट्ट्या. असं आपण फोल्ड करून घेतलेली आहे आणि दाबटीप देऊन घेतली. पाव इंच अंतर सोडून शेने टिप मारून घ्यायची आहे. बघा 2 रेषा एवढं अंतर सोडायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर दाबटीप द्यायची आहे बघा वरून आणि पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करून टिप देऊन घ्यायची आहे. बाहेरच्या साईडनं आपलं अस्तर दिसलं नाही पाहिजे बघा. थोडंसं खाली असं ब्लाऊज पीस सोडायचं आहे आणि मग टिप मारून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ह्याला हात शिलाई करायची असते. बघा आता आपण दुसऱ्या साईडला पण कमरपट्टी जॉईंट करून घेणार आहोत बघा या पद्धतीने. आणि आपण ज्या हुकलूक पट्ट्या लावलेल्या आहेत त्या साईडनं आपल्याला पट्टी व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची आहे, फोल्ड करून घ्यायची आहे, ओपन सोडायची नाही आहे. एक्स्ट्रा थोडं सोडून फोल्ड करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने फोल्ड करून डबल टिप देऊन घ्यायची आहे बघा. आता आतमध्ये त्याला असं दाबटीप देऊन टिप मारायची आहे. एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून बघा. एकदम फिनिशिंग सहित छान असा ब्लाऊज स्टिच होतो. एक नक्की ट्राय करा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा तर या पद्धतीने आपलं झालेलं आहे. आता आपलं गळ्याला गोट लावायचा राहिलेला आहे बघा. तर आपण त्यासाठी मी आज तिरकस अशा पट्ट्या घेत आहे. 1 ते 1.25 इंचाची पट्टी लागत असते बघा. या पद्धतीने मी अशा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत बघा तिरकस. तिरकस पट्ट्या काढल्यानंतर गोट एकदम व्यवस्थित येतो आणि या पद्धतीने असं एकावर एक ठेवून अशी तिरकस टिप देऊन घ्यायची आहे बघा. या पद्धतीने आणि कट करून टाकायचं आहे आणि त्याच्यावर दाबटीप द्यायची आहे बघा. या पद्धतीने आपल्याला पट्ट्या जॉईंट करायच्या आहेत गळापट्टीसाठी. बघा तर ज्या पद्धतीने मी गोट लावत आहे त्या पद्धतीने जर गोट लावला तर कोणाचाच गोट कधीच चुकणार नाही बघा. एकदम मस्त असा गोट येतो या पद्धतीने जर गोट लावला तर. बघा असं फोल्ड करून घ्यायचा खालच्या साईडने आणि डबल टिप देऊन घ्यायचा आहे आणि छोटे छोटे असे कट लावायचे आहेत जेणेकरून पूर्ण अशी पट्टी फोल्ड व्हावी यासाठी आणि गळ्याला शेप यावा यासाठी. आता बघा पाव इंच एवढं ते कापड आतमध्ये असं फोल्ड करायचं आहे बघा उलट्या साईडनं आणि मग सरळ करून बघा परत फोल्ड करून तुम्हाला जर गोट हवा असेल तर गोट करा. मी तर डायरेक्ट अशी पट्टीच घेत आहे बघा. एवढं फिनिशिंग सहित गोट येतो ना, खूप छान येतो. बारीक आणि नाजूक असा गोट येतो बघा. तुम्हाला जर मी आत्ता जसं पट्टी फोल्ड केली आहे तसं करायचं असेल तरी तेही छान दिसतं. जर ब्लाऊजचा कपडा उरला नाही त्यासाठी मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे बघा गोटसाठी. त्यामुळे मी आतमध्ये फोल्ड केलेली आहे पट्टी. पण याच पद्धतीने जर तुम्हाला गोट हवा असेल तर याच पद्धतीने स्टिच करायचा. एकदम छान आणि फिनिशिंग सहित गोट येतो.
नक्की ट्राय करा बघा. अजिबात गोट उलटत नाही, काय उलटत वगैरे नाही. एकदम व्यवस्थित असं बसतो गोट. बघू शकता तुम्ही फिनिशिंग कसं आलेलं आहे. एकदम छान व्यवस्थित असं आलेलं आहे बघा. तर बॅक पार्ट मी व्ही आकाराचा घेतलेला आहे बघा. व्ही नेक तयार केलेला आहे ऑलरेडी. आता त्याला मी शोल्डर जॉईंट करत आहे बघा. शोल्डरला शोल्डर व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे. 1/2 इंच एवढं अंतर सोडून आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने. आणि डबल टिप देऊन घ्यायची आहे. दुसऱ्या साईडचं आपण जॉईंट करून घेऊयात बघा. या पद्धतीने डबल टिप मारून घेऊयात. मग आपण शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला स्लीव्ज स्टिच करायचे आहेत बघा. तर स्लीव्ज मी या पद्धतीने पूर्ण डिझाईनचे आहेत, त्यामुळे 10 इंचाचे स्लीव्ज आहेत. तर पूर्ण कटिंग वगैरे करून घेतलेलं आहे बघा. या पद्धतीने आता आपल्याला त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि मध्यापासून असं आपल्याला स्टिच करत यायचं आहे बघा. या पद्धतीने आपल्याला स्लीव्ज स्टिच करायचे आहेत बघा. त्याचा आपण आता डबल टिप देऊन घेणार आहोत बघा. डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून ते उसवू नये, परत ब्लाऊज खराब होतो मग लगेच. त्यासाठी डबल टिप देऊन नक्की घ्या. तर बघा या पद्धतीने ब्लाऊज एकदम मस्त असा दिसत आहे बघा. आणि एकदम फिनिशिंग सहित आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे बघा. दुसरी स्लीव्ज आता आपण स्टिच करत आहोत बघा. या पद्धतीने आता आपण दुसरी स्लीव्ज घेतलेली आहे बघा. त्याचाही मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मध्य हा शोल्डरच्या शोल्डरपासून चालू करायचा आहे स्टिच करायला, जेणेकरून एका साईडला कमी जास्त वगैरे होतं. त्यासाठी आपल्या स्लीव्जचा मध्य काढूनच असं स्टिच करायचं आहे, जेणेकरून एक भाग मोठा एक भाग लहान असा होत नाही. तर यासाठी ही ट्रिक नक्की फॉलो करा. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि स्टिचिंग वगैरे आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा. तर मग आता आपण स्लीव्जला डबल टिप देऊन घेत आहोत. किती सुंदर असा लुक आलेला आहे बघा ब्लाऊजला. एकदम छान. आता आपल्याला ब्लाऊज हा सरळ करून स्लीव्जपासून ते सगळं फिनिशिंगची टिप द्यायची आहे. तर बघा सगळं स्लीव्जपासून ते आपल्याला खालपर्यंत एकदम हे स्टिच करून घ्यायचं आहे बघा. एक टिप मारून घ्यायची आहे आणि थोडंसुद्धा बघा खालीवर असं झालेलं नाही आहे. एकदम बरोबर असं फिनिशिंग सहित आलेलं आहे बघा ब्लाऊज. या पद्धतीने बघा. या पद्धतीने आता आपल्याला तो ब्लाऊज उलटा करून त्याला आपल्याला फिटिंगच्या टिपा द्यायच्या आहेत बघा. तर ते शूट करताना डिलीट झालं, तर त्यासाठी सॉरी. आणि
बघा आता परत एकदा सांगते, फिनिशिंगची जी आपण टीप दिली तर तो ब्लाऊज उलटा करून आपल्याला मापाने टिक करून शेणी आपल्याला माप टाकून शेणी टिपा मारून घ्यायच्या आहेत फिटिंगच्या. आणि त्यानंतर आपला ब्लाऊज रेडी. तर बघा, तर मग या पद्धतीने फ्रिंज कट स्टिचिंग मी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्याची उत्तरे नक्की देईन.